ओके. सो बेजात हशेम आपण अ, आज आपण राव एलिओ डेसलर हे अ, खेसेत आणि प्रेम करणे या सब्जेक्ट वरती ते शिकवताना एक एक माणसाची एक वृत्ती आहे, माणसामध्ये एक कॅपॅसिटी आहे, ती म्हणजे घेण्याची आणि देण्याची. आणि कसं हे घेणं आणि देणं या ज्या माणसाच्या स्वभावात जे आहे, कसा तो असर करतो माणसाच्या आध्यात्मिकता, त्याच्या जीवनावरती, त्याच्या अवतीभोवती जे काय चाललंय त्याच्यावरती आपल्याला राव इलिओ डेसलर काय शिकवलं ते आज आपण शिकण्याचा प्रयत्न करू बेजरात हशेम. आणि अ, आज डेथ अॅनिव्हर्सरी आहे. हाजेकेना पेनिना बात एलिशेवा रुआक हशेम तेनिखेना बेगाने देन आणि हाजेकेना राखेल बात रिस्का रुआक हशेम तेनिखेनो हेना बेगाने देन. राव एलियाऊ सांगतात की हशेमनी माणसाला बनवला, तर त्याच्यामध्ये त्याला त्याच्यामध्ये त्याच्यात त्याच्यात कॅपॅसिटी दिलेली आहे, त्याच्यात ती क्षमता त्याला दिलेली आहे की तो देऊ शकतो आणि घेऊ शकतो. ओके, हा ट्रेड त्याच्यामध्ये दिलेला आहे, हा त्याच्यामध्ये ठेवलेला आहे, हाशेमने दिलेला आहे. त्या माणसाचं जे माणसाचं कंपोजिशन आहे, जी रचना आहे माणसाची, त्या स्वभावात ते दिलेला आहे. आता जिथं देण्याची गोष्ट येतं, तर सगळ्यात परफेक्ट गिव्हर, सगळ्यात परफेक्ट देणारा म्हणजे हशेम. का? कारण हशेम संपूर्ण आहेत. हशेम धन्य आहे हशेम. राईट, आपण बराखा बोलतो, बरूख अत्ता हशेम, म्हणजे धन्य आहे हशेम. म्हणजे हशेम इज अ सोर्स ऑफ एव्हरीथिंग. सगळं काही जे आहे हशेमने निर्माण केलं, त्याला मेंटेन करणं, त्याला देणं, त्याला प्रोव्हाइड करणे कंटिन्युअस बेसिसवरती, हे हशेमकडनं एक देण्याचा तो ऍक्ट आहे. आणि हशेम संपूर्ण असल्यामुळे हशेम परफेक्ट आहेत. त्यामुळे हशेमला कुठून काही घेण्याची गरज नाहीये, कारण त्यांची ती गरज नाहीये. म्हणून हशेम हे प्युअर गिव्हिंग, शुद्धपणे देणारे आहेत, देतात. आणि तिथेच आपण हशेमची दया फ्लो होते, भरभराटी, माणसाला मेंटेन, द होल क्रिएशन इज बिंग मेंटेन बाय हशेम. आणि हशेम काहीच घेत नाहीयेत, म्हणून इज अ परफेक्ट गिव्हर. तर एक सेकंड. सॉरी. तो तर ओके, फाईन. तर आपण जेव्हा म्हणतो, राईट, आपल्याला बेरेशीतमध्ये सांगितलेलं आहे पहिल्याच चॅप्टर मध्ये, की हशेमनी माणसाला बनवलं त्यांच्या इमेज मध्ये. तर इथे जशी हशेम तसंच तीच कॅपॅसिटी माणसाला पण दिलेली आहे. ती एक पॉवर आहे, ती एक ताकद आहे माणसाला, की तो त्याच्याकडून काहीतरी सोडायला तयार आहे, काहीतरी देत होतो.
ज्याच्यामुळे त्या ऍक्शनमुळे जेव्हा एक माणूस देतो तर तो हशेमचा जो दयाची जी ऍट्रिब्यूट आहे, जो जो जी दयेची भावना जी हशेम दर्शवतात, ती माणसाला दर्शवता येते. माणूस दया दाखवतो. ही एक्सरसाइज द ऍट्रिब्यूट ऑफ मर्सी, आणि त्याला देण्याचं ती कॅपॅसिटी हशेमने दिलेली आहे, ज्याला ज्याला रबी एलेव म्हणतात की ही एक ताकद आहे, ही एक पॉवर आहे जी त्याला दिलेली आहे. आपण इन जनरल जे धर्मात आपण जे करतो, आपण मितवत करतो, आपण जे म्हणतो की हशेम, आपण लाईक मिtzvot आपण जे करतो का करतो, सगळ्यात श्रेष्ठ सगळ्यात श्रेष्ठ जो उत्तर आहे तो हा की हशेमची आज्ञा आहे म्हणून मी करतो. सो व्हॉट इज दॅट ऍक्ट? ऑफकोर्स आपली केदुषा वाढते, पवित्रता वाढते, त्याच्या त्या क्षेत्रात आपण हे करतो, हशेमच्या जवळ येतो, ते पण आहे. पण एक सगळ्यात सुंदर कारण काय की हशेम नी मला आज्ञा केली ती मी पाळणार. अँड दॅट इज अ वे ऑफ शोईंग ग्रॅटिट्यूड टू हशेम. एक हशेमला तोदा रब्बा बोलण्याचा किंवा ग्रॅटिट्यूड दाखवणे. हशेम आपल्याला सांभाळतात, आपल्याला देतात, आपल्याला पोचतात, आपल्याला जन्माला आणलं, या सगळ्याचं एक्सप्रेशन आपण जी ग्रॅटिट्यूड हशेमला दाखवू शकतो, त्यांचे आज्ञा जे आहेत त्यांचं मान करून. हे झालं गिव्हिंग, जनरल देण्याबद्दल. मग तसंच हशेमनी माणसाला ती ताकद पण दिली की तो घेऊ पण शकतो. राईट? म्हणजे त्याच्यात ती वृत्ती की जे काही त्याच्या हाताशी आहे किंवा हाताच्या बाहेर आहे, पण त्याला ते डिझायर आहे की मला हे मिळवायचंय, हे मला हवंय, हे मला पाहिजे, तो तो त्याच्यात एफर्ट्स घेऊ शकतो. ती वृत्ती त्याला दिलेली आहे आणि ते घेऊ शकतो. पण इन जनरल हा जो स्वभाव आहे की मला हे हवंय, मला ते हवंय, डिझायर्स तिथे खेळतात. माणसाचे डिझायर्स ऍक्टिव्हेट सगळ्यात जास्त तिथे आहेत इन जनरल, अनलेस माणसाने त्याच्यावर स्वतःवर काम केलंय आणि यु नो पण जे नॉर्मल एक जे म्हणतात की डिझायर आहेत, मला हे हवंय, मला ते हवंय, मला असं हवंय, तसं हवंय, असं हे ते ही त्याची दुसरी बाजू झाली, ज्याला एक प्रकारचं सेल्फिशनेस आपण म्हणू शकतो. की माणसाला हवंय, ते त्याला पाहिजे, त्याच्या त्याच्या इगोला ते कनेक्टेड आहे आणि त्याला ते पाहिजे. ओके. आणि अभि एलिओ म्हणतात की ही जी बेसिक, ऑफकोर्स आपण अजून त्याला पुढे डेव्हलप करू नंतर, की म्हणजे मला हशेम बरोबर एक व्हायचंय, ते पण पाहिजे. राईट? मला आध्यात्मिकता तर दॅट आर गुड थिंग्स. हे कुठे वापरतो त्याच्यावरती, पण मुळात जनरल पब्लिक या वृत्तीला कुठे वापरतोय, तर त्याचे जे फिजिकल डिझायर्स आणि ही जे मिळवायचंय, मला मिळवायचंय, मला सगळं मिळवायचंय, मला हवंय, अक्वायर करायचंय, इन जनरल हे सेल्फिशनेस आणि त्याच्या इगोला, त्याच्या गर्विष्ठपणाला, ह्याला सगळं लागलेलं कनेक्टेड गोष्टी आहेत. आणि रबी अलिओ म्हणतात की हा शोरेश आहे, हा रूट आहे. या दुनियामध्ये खूप वाईट गोष्टी जे होत आहेत किंवा लोक जे एकमेकांना वाईट करतायत, त्याचा बेस इथंच आहे, ह्याचा कनेक्शन इथंच आहे. बरीच लोक नुसतं घेण्याच्या उद्देशाने असतात, त्यांना फक्त घेण्यामध्ये जास्त इंटरेस्ट आहे, देणं त्यांना माहित नसतं. आणि अशी लोक मुळात त्यांचा जो नेचर आहे, जो स्वभाव आहे, जिथे त्यांना फक्त घेण्यामध्ये इंटरेस्ट आहे, द्यायला ते बिलकुल त्यांना आवडत नाही. हे जसे काही दरोडेखोर आहेत. मग ही लोक त्यांची ताकद वापरतील किंवा ओपनली चोरी करतील
किंवा चुपून लपून छुपून चोरी करतील, किंवा लोकांना कन्व्हिन्स करतील त्यांच्याकडनं गोष्टी काढून घ्यायला स्वतःसाठी. समजलं? म्हणजे नुसतंच काही चोरी वगैरे नाही, माणसं एकमेकांना मॅन्युप्युलेट करतात म्हणजे त्याच्याकडनं काढता येईल, ते पण याच कॅटेगरी, त्यांना काढायचंय नुसतं दुसऱ्यांकडनं. मग ह्याच्यामध्ये रेंज आहे. काही लोक अक्षरशः म्हणजे अक्षरशः राजा आणि गव्हर्नमेंटच्या लेवलवरती आहेत, जे ओपन एकमेकांना हे करतात किंवा लुटालूट टाकलेली आहे, पैसा खाणं हे खाणं ओपनली पण करतात. मोठे मोठे गँगस्टर्स आहेत, त्यांची दादागिरी आहे. मग कंट्रीज आहेत, काही कंट्रीजचे नेते आहेत, ते त्यांना दुसऱ्या कंट्रीवरती हल्ला करायचा आहे, त्यांना ती कंट्री पण पाहिजे, त्यांचा मालमत्ता पण पाहिजे. यु नो, अख्खी हिस्ट्री अशा लोकांमुळं हिस्ट्री काहीतरी भलतीच झालेली आहे. नाहीतर लोक त्यांच्या इंडिव्हिज्युअल लेवलवरती करतात. नसेल तो गव्हर्नमेंट वगैरे, त्याच्या ऑफिसच्या टेबलमध्ये, त्याच्या ऑफिसमध्ये, त्याच्या रिलेशनशिप मध्ये इंडिव्हिज्युअल लेवलवरती स्वभाव असा आहे, त्यांनी तेच ते तो करत असेल तर एक कानून जे लावलेले असतात, कारण समाजामध्ये आपल्याला गव्हर्नमेंट जे सांगितलंय, आपल्याला सांगितलंय राईट, की फिरके आहोत मी सांगितलंय, की जर गव्हर्नमेंटची भीती नसेल तर प्रत्येक माणूस एकमेकांना जिवंत खाईल. कारण ती वृत्ती पण प्रत्येक माणसामध्ये आहे आणि खूप लोकांचा कंट्रोल नाही त्याच्यावरती. तर जर गव्हर्नमेंटची भीती नसती, कायदे कानून नसते, तर त्यांनी एकमेकांना खाऊन टाकला असता. म्हणून कायदे कानून आहेत, की समाजाला चांगलं ठेवण्यासाठी ते कायदे कानून लागू केलेले आहेत, आणि ते कायदे जर तोडले तर त्याची शिक्षा आहे. याला घाबरून बरीच लोक चोरी खुनाखुनी करत नाहीत. बरीच लोकांना आवडेल चुकीच्या गोष्टी करायला, पण ते कायदा आहे म्हणून ते नाही करत. आणि काही लोक आहेत जे कायद्याला मॅन्युप्युलेट करून खूप पॉवरफुल पोझिशन मध्ये असतात, मग ते कायदा कानून त्यांचा काय बिघडवू शकत नाही. पण वेलेव म्हणतात की हशेम न्याय करतो एंड मध्ये, कारण एंड मध्ये जो फायनल आहे ते तर हशेम कडून आहे. समजला? तर अशा लोकांना हशेम त्यांचा न्याय करतो. तसाच ओके, तर तसाच पण ह्याच्यामध्ये काय सांगितलंय, जी माणसं कायदे कानून आहेत म्हणून चोरी नाही करत, कोणाला त्रास देत नाहीत, कारण कायदे कानून आहेत जागेवरती, भले ते त्या गोष्टी करत नाहीयेत, पण त्यांचा जो शोरेश, त्यांच्यामध्ये तो रूट जो आहे तो तसाच इंटॅक्ट आहे. म्हणजे कॅपॅसिटी फुल आहे, बस कायदे कानून आहेत म्हणून करायचं नाही, पण त्यांच्या स्वभावात ते आहे. समजलं? तर प्रॉब्लेम आहे तिकडं, प्रॉब्लेम नाही, पण तो करू शकत नाही कारण कंडिशन्स तसे नाहीयेत. त्यांना जरा सुट्टा मैदान मिळाला तर ते हात धुवून त्या गोष्टीच्या मागे पडू शकतात. म्हणून म्हणून माणसावरती किती अवलंबून राहू शकतो हा प्रश्न आहे. कारण इन जनरल त्याच्यात डिझायर आहेत, त्याला पाहिजे. यु नो, आपल्याला म्हणून सांगितलंय दाव शाल नॉट कॉवेट. का सांगितलं? म्हणजे तू त्याची गाडी नको, त्याचा बंगल्यावरती डोळा ठेवू नकोस, ते तुला कशाला पाहिजे. पण तो आहे, तो स्वभावात आहे आपल्या, म्हणून तर कायदा आहे आपल्याला, म्हणून तर आपल्याला लॉ दिलाय. तर ते माणसाचं आहे. ओके, अनलेस त्या माणसाने त्यावरती काम केलंय आणि
ही हॅज वर्कड अपॉन इट, बट इन जनरल हे सगळ्यांना आहे आणि सगळ्यांना तो डिझायर आहे. काही लोक आहेत ते त्यांना पाहिजे, पण ते कोणाला त्रास देत नाहीत, ते कोणाकडनं घेत नाहीत, ते त्याच्या मागे पडतात, पण द्यायला ते द्यायला काही मागत नाही, त्यांना काही द्यायचं नाहीये. काही लोकांना मला मला कोणतरी गिफ्ट देईल याची खूप आशा आहे. मला माझ्या आईबापाची दौलत मिळेल त्याची मला आशा आहे. मला माझ्या मित्राकडनं काहीतरी मिळेल त्याची आशा आहे. मी नाही कोणाला त्रास देत, मी कोणाला काही बोलत नाही, पण मला आशा खूप आहे. द्यायची बात नाही, पण मला कुठून काय मिळेल त्याचे माझे डोळे चमकत असतात. दुसऱ्यांच्या जोरावरती आपली गाडी चालवायची, हॉटेलमध्ये जायचा, मित्राला आपला बिल भरायला लावायचा, किंवा लाईक असतात असे लोक जे दुसऱ्यांकडनं काढायला बघतात, नाही मागत हे करत, पण लाईक त्यांचा नेहमी जर तावा त्या गोष्टींवरती असतं, अरे कुठं काय खायला मिळते, हे मिळते, कोणाला आपण हे करू शकतो, लाईक जर तो डिझायर त्याच्यामध्ये आहे, तर ही माणसं पण त्याच कॅटेगरीतली आहेत. कोणतरी धंदा करते, पण त्याचा तोंड लई मोठा आहे, प्रॉफिट करोडो पाहिजेत, ओव्हरनाईट त्याला प्रॉफिट जास्त पाहिजे, थोडा टाइम खराब झाला प्राइसेस वर जातात, 5 रुपयाची वस्तू 100 रुपयाला, तो ऑपॉर्च्युनिटी सोडत नाही, भले अवतीभोवती लोकांचे हाल होत आहेत, पण मला माझा प्रॉफिट कमवायचा टाइम हाच आहे, कारण लोक मजबूर आहेत, त्याला तो धंदा समजतो. पण आपल्याला काय सांगितलंय, ही लोक पण त्याच कॅटेगरीतली आहेत. आणि हे सगळे घेणारे आहेत. म्हणून आपल्याला मिशलेमध्ये सांगितलंय की जो हेट करतो गिफ्ट्सला, म्हणजे फ्री गिफ्ट मिळतात, हे मिळतात, दुसऱ्यांकडे काय मिळतं त्याच्याशी त्याला नफरत आहे, तो त्याला लांब ठेवते, तो जगल. ओके, तो आपण थोडासा पुढे जाऊ. तर या दोन गोष्टी आहेत, गिव्हिंग आणि टेकिंग, एक देणे आणि घेणे. हे जे पॉवर, हे जे रूट्स आहेत, हा जो रूट टाकलाय हा आपल्यामध्ये, या सगळ्या ह्याच्यावरती माणसाचा स्वभाव, तो कसा वागतो, त्याची वागणूक आणि त्याचे कर्म, बरेचसे बहुतेक सगळे कर्म त्याला रिलेटेड आहे, त्याला जुळलेले, त्याच्यावरती डिपेंडेंट आहे. ओके. आणि राव डेसलर म्हणतात की ह्याच्या मध्ये काय मिडल पाथ ना आहे, असं नको समजू की मी घेणार देणार, मी थोडा सेल्फिशपणाने देणार, पण तो नाही नाही, एक तर तू इथे आहेस, घेऊ इथे आहेस. ओके. डीपेस्ट लेवल म्हणजे आपण त्याच्या रूट, तुमच्या हृदयाच्या, मनाच्या एकदम खोल मध्ये जाऊन तुम्ही एकतर देणारे आहात किंवा घेणारे आहात, याला तुम्ही जुळलेले आहात, हा तुमचा मेन स्वभाव आहे. आणि तिथून तुमच्या हृदयाला काय पाहिजे, तिथून ते फिलिंग्स येतात, तुमची ती हे येतं, इन्क्लिनेशन येतं, समजलं. आणि तिथं कॉम्प्रोमाइज नाही, तिथं क्लिअर स्पष्ट आहे की मुळात तुमच्या स्वभावात काय आहे, मेन तुम्ही देणारे आहात की घेणारे आहात. मधी काय नाही, मधी 30% टेकर 40% गिव्हर आहे, सगळं काय नाही. एक तर देणारे आहात तुमच्या खोलमध्ये, तुमच्या कोर मध्ये, किंवा तुम्ही घेणारे आहात. ओके. आणि मधी वेल्लोर डेसर म्हणतात मधी मिडल पाथ नाही याच्यामध्ये. ओके. तसंच ओके, आता थोडस बिझनेस डिलिंग वरती रावेली आपल्याला काय सांगतात या अँगल मध्ये. ते बोलतात की लोक बोलू शकतात की जर नुसतं देणंच चांगलं आहे
आणि घेणं खराब आहे, मग दुनिया कशी चालेल? सगळं डिस्टर्ब होऊन जाईल. सगळं काय जे चाललंय, जे दुनियाचे तौर तरीके, ते सगळे डिस्टर्ब होऊन जातील. आणि प्रत्येक जनावर, प्रत्येक क्रिचर हशेमनी बनवलाय निसर्ग असा की तो घेतो पण आणि देतो पण. तसाच हशेमनी अख्खा दुनिया रचलेली आहे. का माणूस वेगळा पाहिजे? तो पण त्या क्रिएशनचा भाग आहे. मग का नाही त्यांनी घ्यावं? देणं कळतं आपल्याला, पण घेतलं पण पाहिजे त्यांनी, कारण तो निसर्गाचा भाग आहे. तर इथे रवी लोक म्हणतात की दोन प्रकारचं घेणं आहे. काही लोक आहेत जे मॅक्झिमम किती मिळेल आणि किती कमीत कमी माझ्याकडून जाईल त्याच्यामध्ये इंटरेस्टेड आहे. हे प्रत्येक एक एक बहुतेक धंदेवाले किंवा माणसं जे एकदम धंद्याचा प्रिन्सिपल आहे तो. जितना आएगा वो अच्छा, जितना कम जाएगा उतना. अख्खी लाईफ म्हणजे नुसतं धंदा नाही, अख्ख्या लाईफ मध्ये सगळ्या प्रिन्सिपल्स मध्ये तोच प्रिन्सिपल्स ते लावतात. समजलं? प्रत्येक ऑपॉर्च्युनिटी त्यांना मिळाली की त्यांना बघायचं त्यांना काय मिळालं. त्याच्यात कोर मध्ये आहे माणसाचा धंद्याचा तो प्रिन्सिपल त्यांनी लावला की मिनिमम बाहेर गेला पाहिजे, जास्तीत जास्त आत आला पाहिजे. तो नुसता धंद्यापर्यंत नाही, तो त्याच्या लाईफच्या सगळ्या गोष्टींमध्ये तो त्याच वृत्तीने तो बघणार. आणि तसाच तुझा स्वभाव, तसाच तो विचार, तसेच त्याचे ऍक्शन्स ते डिफाईन होतात. समजलं? रिलेशनशिप मध्ये नुकसान झाला, मी बघितलं अशी लोक ती धंद्याची भाषा फ्रेंडशिप मध्ये करतात, तुमच्या रिलेशनशिप मध्ये करतात, सगळ्या गोष्टींना त्यामध्ये तोलतात त्या प्रिन्सिपल्स मध्ये. यु नो बाजूवाला मित्र कमजोर पडला का त्याचा फायदा घ्यायला बघतात. समोरच्याला माहिती नसतं, समजलं? लाईक सगळ्या गोष्टींमध्ये ती गोष्ट दिसतं. व्हॅल्यू म्हणतात हे काय वेगळा आहे, हे फसवणूकच झाली. समजलं? एक सिंपल, तुमचा मित्र आहे, त्याच्याकडे एक घड्याळ आहे, त्याला कोणीतरी गिफ्ट दिला घड्याळ, त्या घड्याळची व्हॅल्यू 100 रुपये आहे. तुमच्या मित्राला पैशाची गरज आहे, तो बोलते चांगलं घड्याळ नाही माहिती कितीला विकते, मला घड्याळ विकायचं, कितीला विकायचं नाही माहिती, 20 रुपये, 30 रुपये. तुम्हाला माहिती आहे तो 100 रुपयाचा घड्याळ, तर तुम्ही बोलता नाही रे, कुठे आता मार्केटमध्ये काय 10 रुपयाचे असतात असे घड्याळ, आणि तो घड्याळ तुम्ही विकत तो फसवला, कारण तुम्हाला पाहिजे हे पाहिजे. तर असे असे रोजच्या जीवनामध्ये आपण एकमेकांबरोबर बोलतो, एकमेकांबरोबर आपण एक कनेक्शन करतो, तर आपण मॅन्युप्युलेट करतो, आपण शब्दांबरोबर खेळतो. तर कुठून तरी हे सगळं तिथूनच येतोय. पाहिजे, पाहिजे काहीतरी पाहिजे. समजलं? ती वृत्ती, त्याला ते स्टोरेज, ते रूट तिकडं आहे. तर या गोष्टीची आपल्याला विलवडेसर आपल्याला ते सांगतात. आणि हे जसं काही फसवणूकच झाली, आपण फसवतो मुळात. आणि मग रावेलो म्हणतात की मग त्या लोकांची तर तुलना गोष्टी सोडूनच टाका, जे तर सरळ सरळ फसवा फसवी करून किंवा दुसऱ्यांच्या लोकांचा ची मजबुरीचा फायदा घेऊन पॉवर, पैसे, मोठा धंदा, एका वर्करला त्याला त्याचा फायदा घ्यायचा, त्याकडनं काम काढून घ्यायचा, जी त्याची मजुरी आहे तेवढी नाही द्यायची, कमी का, त्याला मजबुरी, त्याला काम पाहिजे. प्रॉब्लेम आहे. लोकांना काम पाहिजे म्हणून आपण त्यांना कमी पैसे देतो, कारण त्यांची गरज आहे, त्यांना काम पाहिजे, भले आपला काम निघतंय आणि आपण त्यांचे काम काढून घेतो वगैरे. समजलं? कुठेतरी त्याच्या मजबुरीचा फायदा घेतो. ते आपण पण याच कनेक्शन मध्ये आहोत. समजलं? आणि या सगळ्या गोष्टी, अशा प्रकारच्या गोष्टी मग वेगळ्या वेगळ्या लेवलवरती, म्हणजे इंडिव्हिज्युअल माणसाच्या लेवलवरती माणूस एकमेकांना करतात. तुम्ही एक संस्थेचे भाग आहात, ती संस्था लोकांना करतं. मग गव्हर्नमेंट झाली,
स्टेट गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंट, मग अशा गव्हर्नमेंटची गँग्स, हे सगळ्या लेवलवरती ही सेम वृत्ती जी आहे ही दर्शवतात लोक. आणि ही सगळी लोक किती येईल, किती माल येईल त्याच्या मागे आहेत, देण्याची वृत्ती नाही दाखवत किंवा थोडस देतात आपलं. तसंच अशी लोक विलिओ म्हणतात, जेव्हा देतात तर त्याला पण देणं आपण बोलू शकत नाही. का? कारण त्याचा मूळ जो आहे ती देण्याच्या भावनेने येत नाहीये. मी देतोय पण त्याच्यात घेण्याच्या वृत्तीनी देतोय, तर ते ऍक्च्युली देण्याच्या वृत्तीमधनं आलेलं आहे. का? कारण त्यांचा मेन फोकस आहे मला काय मिळेल. मग देणं असतं ते पण ते देतात कारण त्याच्यातून मला काय मिळेल. अरे ह्याचा टाइम खराब आहे, पण ह्याचे पैसे खूप अडकलेले आहेत, चला मी ह्याला देतो म्हणजे उद्या हा माझ्या कामाला येईल, मला जास्त मिळतील. चला मी चॅरिटी देतो आणि दुनियाला दाखवतो की मी किती दानशूर आहे. का? मला इज्जत मिळेल, मला फायदा मिळेल. हे देणं नाही झालं, हे घेणं झालं. तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत. बऱ्याच वेळा आपण देतो पण ते देणं नसतं, ते घेण्याची भावना असते त्याच्यात. समजलं? लाईक एका ज्याची दुकान असतं तो पण फ्री मध्ये त्याचा माल देतं. का देतं? तर तो माल चांगला आहे आणि लोक मग त्याकडनं विकत घेतील. तर तो देते फ्री, पण तो देते, तो मार्केटिंग करते, त्याला पाहिजे, त्याला लोक येतील त्याकडं, पण त्याला मुळात ते पाहिजे. इट्स अबाउट टेकिंग. आणि काय होतं जेव्हा ही दुनियामध्ये घेणं घेणं इज द ऑर्डर, म्हणजे लोकांना मिळवलं पाहिजे, मला मिळवलं पाहिजे, मला आणलं पाहिजे, जास्तीत जास्त माझ्या घरी मला आणलं पाहिजे. तर काय होतं, तर दुनियामध्ये कॉम्पिटिशन वाढते. प्रत्येक माणूस किती मैं कितना बटोर सकता हूं, तेवढा मला बटोरला पाहिजे, तेवढं मला घेतलं पाहिजे, मला आणलं पाहिजे. प्रत्येक सिच्युएशन मध्ये ऑपॉर्च्युनिटी काढली पाहिजे आणि फायदा करून घेतला पाहिजे, फायदा करून घेतला पाहिजे, फायदा करून घेतला पाहिजे. पण काय होतं, मग अशी जेव्हा सिच्युएशन होते तर अख्खा समाजामध्ये सगळे रेसमध्ये लागलेले असतात, गरज नाही तरी पण. आणि माणसाला शेवटी अशा माहोलमध्ये, अशा कंडिशन्स मध्ये त्याला त्रास होतो, त्याचा त्रास वाढतो, अजून त्याला दुखतं, त्या त्रास होतं. आणि बरीच लोक अशा त्रासामुळे त्यांना दुनियाभरचे रोगराई होतात आणि लवकर मरतात पण. तर हा हा एक घेणं आहे. ऑफकोर्स दुसरं घेणं जो आहे तो आपण नंतर बोलू त्याच्यावरती. समजलं? म्हणजे आता आपण दुसरं घेणं काय आहे, विच इज ओके. तर इन जनरल आज बघतो आपण की वर्ल्ड मध्ये हीच परिस्थिती झालेली आहे की लोक हात धुवून मागं पडलेत. कॉम्पिटिशन वाढलंय, एवढं कॉम्पिटिशन वाढलंय, गरज नाही. प्रत्येकाला लाईक मोठा व्हायचंय, मोठा बनायचंय, खूप पाहिजे, पुष्कळ पाहिजे. दिस हॅज बिकम म्हणजे हा त्याचा मेन मुद्दा आहे जीवनात, माणसाचा मुद्दाच झालाय जीवनामध्ये. मग व्हॅल्यू डेस्टल आपल्याला म्हणतात की मग आपल्याकडे आहेत सद्दिकीम. माणसांमध्ये अशी माणसं आहेत जे वेगळे आहेत, ते देतात, त्यांचं देणं जो आहे ह्याच्यावरती त्यांचा मेन लक्ष आहे. त्यांचा जे आहे, त्यांचा जो मेन स्पिरिट तो देण्याचा आहे. आणि त्यांचं घेणं खूप कमी असतं. त्यांचं घेणं जे आहे, त्यांना ज्या गोष्टीची गरज आहे, खरंच गरज आहे, ते त्याला सीमित आहे, ते त्याच्यावरतीच त्यांचं घेणं आहे. का?
कारण ते घेतील, ते त्यांना घेणं भाग आहे, त्यांची गरज आहे. पण पण त्यांचं घेणं ते जसं काही देण्यासारखं आहे. कारण एक देणारा माणूस घेतो आणि त्याची जी बेसिक गरज भागते तर तो अजून देतो. तर ते त्याचं घेणं जे आहे ते मुळात देण्याच्या स्पिरिट मध्ये आहे. एक्झॅक्टली ऑपोजिट ऑफ व्हॉट वी डिस्कस्ड अर्लियर. समजलं? आणि नाही नुसतं ते, ह्यांचं घेणं पण जे असतं हे पवित्र सोर्स मधनं आहे. का? कारण ह्यांचा धंदा आहे तर साफ सुथरा आहे. ह्यांचे जे कर्म आहेत, घेण्याचा जो कर्म आहे, त्याचा जो जरिया आहे कोणती पण गोष्ट मिळवण्याचा, तो क्लीन आहे, स्पष्ट आहे. त्याला स्पष्ट नाही, सॉरी, क्लीन आहे, शुद्ध आहे. तर तिथे पवित्रता असते. तर ह्यांचं जे काही घेणं येतं, जे काही दे टेक फ्रॉम द वर्ल्ड, जी त्यांची गरज आहे, ती साफ सुथरी, एकदम साफ सोर्स मधनं आहे. इट्स अ होली सोर्स. आणि आता व्हॅल्यू डिस्कस आपल्याला दोन उदाहरणं देतात. ओके, एक आपल्या तोरामधनं, बेरेशीत मधनं, आणि एक आता आपल्या या 5 सेंचुरी मधनं. ओके, खानोक जो आदामापासून 7व्या जनरेशनचा होता. ओके, तर खानोक बद्दल बेरेशीत चॅप्टर 5 मध्ये दिलेलं आहे की खानोक हशेम बरोबर चालला. ओके, म्हणजे मुळात हनोक सद्दिक होता. हनोक, राईट, हशेम बरोबर चालला. काय सांगितलं तर आपल्याला रबानीम सांगतात मिद्राश मध्ये की हनोक काय होता. मिद्राश मध्ये दिलाय की हनोक मोची होता, एक मोची. आणि प्रत्येक टाका जेव्हा तो मारायचा चपलाला, तेव्हा तो प्रत्येक टाक्यावरती हशेम बरोबर तो एक व्हायचा. एक युनियन व्हायचा त्याचा हशेम बरोबर, तो एक व्हायचा हशेम बरोबर प्रत्येक टाक्यामध्ये. रवी एलिओ डेसलर म्हणतात की कसं समजायचं हे आपण, म्हणजे प्रत्येक ते मोची आहेत, चप्पल शिवतात आणि चप्पलचा प्रत्येक एक टाका मारतायत, त्या एका टाकामध्ये प्रत्येक टाक्यावरती ते हशेम बरोबर एक होत आहेत. काय असं काय? तर त्यांनी रबी इस्रायल सलांतर यांचं एक्सप्लेनेशन या मिद्राशवरती त्यांनी कोट केलंय. ते सांगतात की असं नको समजू की तो बसलाय आणि तो चप्पल शिवते. ओके, आणि तो चप्पल शिवते पण त्याच्या डोक्यामध्ये तो हशेम बद्दल विचार करते. असं नको समजू. तो रबाई इस्रायल सलांतर म्हणतात, तो असं नको समजू. ओके, म्हणजे मी काम करतोय हाताने, कोणाची तरी चप्पल शिवते, पण माझ्या डोक्यात माझं मन तो हशेमच्या प्रिन्सिपल्स आणि हशेमच्या आध्यात्मिक गोष्टीवरती आहे. तो ते बोलतात असं नको समजू. दिन लॉ आपल्याला ते अलाव नाही करणार, कारण तुम्ही एक काम करताना युअर डेडिकेशन हॅज टू बी टू दॅट वर्क. कारण कोणाचं तरी काम करताय तुम्ही, एका कस्टमरचं काम करताय, तो नीट केला पाहिजे. कारण राईट, रबी इस्रायल म्हणतात नाही असं नको समजू. काय एक्सप्लेनेशन आहे? रबी इस्रायल सलांतर काय बोलतात? ते बोलतात जेव्हा खनोक बोलतात एक टाका जेव्हा ते मारायचे, तेव्हा ही यूज टू एन्श्युअर की ज्या माणसाचं चप्पल ते शिवतायत, तो टाका एकदम परफेक्ट लागला पाहिजे, एकदम चांगला लागला पाहिजे, म्हणजे त्या क्लायंटला
त्याचा पूर्ण फायदा होईल, ही त्यांची वृत्ती होती. म्हणजे त्या माणसाला बिलकुल त्रास, म्हणजे आता समजलं आपला मोची एक टाका लूज सोडल म्हणजे 4 दिवसांनी आपल्याकडे परत येईल, असे पण आहेत. राईट? किंवा असा टाका मिळेल की बरोबर 3 महिन्यांनी तो तुटलाच पाहिजे. पण खानो काय करायचं, त्या जीव टाकायचा त्याच्यामध्ये की परफेक्ट द बेस्ट ऑफ द बेस्ट काम, द बेस्ट ऑफ द बेस्ट तो टाका मारतील एकदम परफेक्शन त्यांच्या कॅपॅसिटीच्या हिशोबाने. म्हणजे समोरचा जो ज्या माणसाची चप्पल आहे त्या माणसाला परफेक्ट काम देईल. दिस वॉज, बोलतात रवी इस्रायल सलांतर बोलतात की ही जी वृत्ती होती त्या वृत्तीमध्ये प्रत्येक टाक्यावरती ते एक हशेम बरोबर एक होत होते. कारण ते प्युअर देण्यामध्ये त्यांचा इंटेन्शन होता. कारण हशेम देतात तेव्हा प्युअर देतात. राईट? हशेम इज अ परफेक्ट गिव्हर. तर खनोक त्याच वृत्तीने जे दुसऱ्यांसाठी काम करत होते त्याच वृत्तीने तो काम डिलिव्हर करायचे. आणि प्रत्येक टाका जेव्हा त्या वृत्तीने करायचे ते हशेमच्या मर्सीच्या ऍट्रिब्यूट मध्ये एक व्हायचे. त्या मर्सीच्या ऍट्रिब्यूट थ्रू हशेम बरोबर एक व्हायचे. आणि कारण ते हशेमला एक टाक्याच्या बहाण्याने पण हशेम बरोबर एक झाले. हशेम त्यांना प्रोटेक्ट करायचे की त्यांना काहीच त्रास झाला नाही किंवा कोणता वाईट प्रसंग त्याच्यावर येत नाही. म्हणून आपल्याला आहे नकोन मित्सवोत करतो तर मित्सवोत येतात, आवेरा करू तर आवेरा येतात. आवेरा गुन्हा केल्यावरती शिक्षा मिळते ती वेगळी गोष्ट आहे. पण त्याच्याशी पण वाईट काय तर अजून अजून गुन्हे आपल्या नशिबाला येतात, आपल्या वाटेला येतात, आपल्यासाठी सोपे होतात आणि आपण करतो. तर हशेम, वन ऑफ द प्रोटेक्शन हशेम गिव्स, वन ऑफ द ब्लेसिंग्स हशेम गिव्स इज ही प्रोटेक्ट्स अस फ्रॉम द सिन्स. आवेरोध जर पुढे आले, चुकीच्या गोष्टी जर पुढे आले संधी म्हणून तर खूप कठीण आहे. कधी कधी चॅलेंज नाही द्यावा आवेराला. समजलं की अरे मी ओव्हर कॉन्फिडन्स नाही झाला पाहिजे माणसाने. कारण जेव्हा येतं समोर तर बरोबर त्याचा विकनेस कुठं आहे बरोबर त्याच्या हिशोबाने त्याच्या समोर येईल. आणि खूप कठीण असते अशा गोष्टींना नाही आलेले बरे बरे. तर हशेम आपल्याला प्रोटेक्ट करतं. जेव्हा आपण मित्सवोत ब्रिंग्स मित्सवोत करू तर अजून मित्सवोत कोणत्या दृष्टीने बघायला पाहिजे आपण की एक मित्सवा हशेमच्या जवळ येण्याचा मार्ग आहे. तेव्हा हशेम आपल्याला अजून मित्सवोची संधी देतात. म्हणजे आपल्याला हशेमच्या जवळ येण्यास पटकन सोपेपणाने आपण जाऊ शकतो. आणि अवेरोध जर असतील तर माणसाच्या समोर अवेरोध अजून येतील, सोप्पा होईल त्याला करायला. ती मोठी शिक्षा आहे. त्या अवेरोधची शिक्षा मिळते ती वेगळी गोष्ट आहे. पण म्हणतात ना मी चिखलाच्या बाहेर येईन तेव्हा आंघोळ करीन, पण मी चिखलात अजून मुरतच चाललोय, तो अजून मोठा वाईट हे आहे. समजला? तर हनोक बद्दल ते सांगितलं की हनोकचं देणं भले त्याला त्याला त्याचे 2 रुपये मिळत असतील, बरोबर, त्याचा 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 काम होता तो. पण ते घेणे इज डॉमिनेटेड बाय गिव्हिंग. समजला? 2 रुपये घेते पण त्यांनी त्याच्यात 2 लाखाचा काम करून दिला. तिथं घेणं आहे पण तो घेणं देण्याच्या वृत्तीने देण्याच्या स्पिरिट मध्ये आहे. ते सुंदर आहे, ते चांगलं आहे. ओके. आता दुसरा एक्झाम्पल आपल्याला दुसरा एक्झाम्पल विलियम डेसलर देतात. कोणाचं देतात? खफेज खाईम रबी इस्रायल मेहर हा कोहेन. राईट? 1800 एंड मध्ये होते. खफेज खाईम आपल्याच जनरेशन, आपल्या गेल्या जनरेशनचे. ओके. वन ऑफ द जायंट्स. लाशोनहारावरती त्यांनी सॉलिड यु नो पुष्कळ बारकाईने त्यांचं काम आहे. ही इज फेमस फॉर दॅट. आणि नाही नुसतं ते, अजून पण बरेचसे त्यांचे पुस्तकं आहेत वगैरे. आणि ही वॉज नोन ॲज अ व्हेरी रायचियस पर्सन ऑल्सो.
त्यांची बऱ्याच गोष्टी आहेत जे त्यांच्या जी लोक त्यांना ओळखत होते त्यांनी त्यांच्या गोष्टी सांगितल्यात, तेव्हा आपल्याला कळतं की खूप खूप श्रेष्ठ लेवलवर होते ते राव. त्यांचीच एक गोष्ट इथे सांगतात. तर हाफिज खाईम, ओके, हे हे काय करायचे, तोराचा अभ्यास करायचे, तर त्यातनं पैसे नाही घ्यायचे, त्यातनं त्यांची अर्निंग नाही घ्यायचे. त्यांनी त्यांनी ते बोलले की नाही, मी काम करीन, तोराच्या अभ्यासातनं वगैरे मी पैसे कमवणार नाही. तर त्यांनी काय केलं, त्यांनी ग्रॉसरी स्टोर, राईट, वाण्याचा जो असतो ते छोटासा त्याचा स्टोर उघडला त्यांनी आणि ते विकायला लागले. आता ऑब्विसली माणूस सदिक आहे, तर त्याचा माल चांगला तो देणार, तो खराब माल विकणार नाही, तो खराब माल लपवणार नाही, तो प्रॉफिट तोंड हावऱ्यासारखा उघडणार नाही, त्याचे प्रॉफिट्स पण डिसेंट असतील, हालाकाच्या हिशोबाने जे परमिटेड आहे तेवढी प्रॉफिट मार्जिन मध्ये तो देणार. इमानदारी, वजनामध्ये काहीच घोळ, काहीच गडबड नाही, एकदम परफेक्ट, राईट. असं आपल्याला माहिती आहे, असं दुकान आपल्याला जेव्हा मिळतं तर आपण नेहमी तिकडेच जातो. तर रबी इस्रायल चे बिझनेस प्रॅक्टिसेस साफ सुथरे एकदम असल्यामुळे ऑब्विसली सगळी लोक तिथंच यायला लागली. त्यांचा रेप्युटेशन झाला की अरे इथं तर आपल्याला एकदम परफेक्ट, चांगल्यातला चांगला माल, बेस्ट दाम, नो चिटिंग ऍट ऑल, आणि एकदम. तर तिथे लोक जायला लागली आणि हळूहळू हफेज खाईमनी पाहिलं की सगळेच इथे यायला लागल्यामुळे आजूबाजूला जे बरेचसे जे ग्रॉसरी स्टोर्स होते त्यांचा धंदा खाली गेला एकदम. त्यांच्याकडे कोण जायला तयारच नाही, सगळे इथेच यायला लागले. तर अभि इस्रायल हफेज खाईम त्यांना चांगलं नाही वाटलं. ते बोलले की यार हे बरोबर नाही की मी सगळ्यांचा धंदा मारेन, राईट. लाईक त्यांचा तो इंटेन्शन आहे की कोण पडल त्याच्यामुळं. तर त्यांनी काय केलं, त्यांनी दिवसात ना अख्खा दिवस स्टोर बंद ठेवायचे, 2 तासासाठी उघडायचे, म्हणजे जो कोण आला त्या टायमात ते ठीक आहे, बाकीच्या टायमाला त्यांचं दुकान बंद आहे, म्हणजे लोक तिथे जातील. आणि ते बोले ते 2 तास त्यांना जे काही त्यांचं कमाई होतं त्यांना पुष्कळ आहे, ते त्यांना काय हाव नव्हती की त्यांना फॅक्टरी उघडायच्या नव्हत्या. त्यांना काय त्यांचं एक बेसिक त्यांचं लिव्हिंग. हफेज खाईम वॉज नोन फॉर व्हेरी सिम्पल लिव्हिंग. म्हणजे असं म्हणतात की त्यांच्या घरात फर्निचर पण नव्हता, कारण ते टोटली त्यांचं जे काही इथे, म्हणजे यु नो लाईक ते ही वॉज व्हेरी बेसिक्स, एकदम बेसिक ऑफ द बेसिक्स लाईफस्टाईल होती त्यांची. तर पुष्कळ झालं, 2 तासाची कमाईमध्ये ऑलरेडी त्यांचा रेप्युटेशन चांगला आहे, 2 तासात ते कमवतात, त्यांना पुष्कळ झालं, त्यांचा त्यांचा भागतोय ते बघा. पण लोक हुशार, त्यांना माहिती आहे अरे बाबा हफेज खानचं दुकान हे 2 तास या टायमाला उघडे असतात, सगळे 2 तासात यायला लागले, सगळे यायला लागले. हफेज खाननी पाहिलं की सगळे त्या 2 तासात येतात, बाकीच्यांचा धंदा ठप. त्यांना ते चांगलं नाही वाटलं, तर त्यांनी काय केलं, शेवटी तो दुकानच बंद करून टाकलं. कारण त्यांना त्यांना नाही पाहिजे होतं की त्यांच्यामुळं दुसरे खाली पडतील. आता ते जे घेणं होतं, राईट, ते 2 तास त्यांनी काम केला, 2 पैसे, ते घेणं आहे, त्यांना गरज आहे. पण त्यांची वृत्ती काय होती की त्यांनी तो स्टोर अख्खा दिवसाच्या जागेवर 2 तास केला, 2 तास नंतर शेवटी बंद केला त्यांनी. तिथे देण्याची वृत्ती त्यांची हवी आहे, देण्याची वृत्ती जास्त आहे त्यात, ती पॉवरफुल आहे, त्याचा रूट शोरेश त्याचा तो आहे. बाय द वे हाफेज खाईम काय करायचे आपल्याला इथे नोट मध्ये सांगतात की शेवटी त्यांनी काय केलं, ते पुस्तकं लिहायचे, बरोबर, आपलं तोरावरती कॉमेंट्रीज, लशोनहार आहे तेवरती त्यांनी त्यांनी जे काही पुस्तकं लिहिली ते करायचे, आणि ते बुक विकायचे, ते त्यांचा काम होता, ते विकायचे. आणि नाही नुसतं ते ते सगळीकडे फिरायचे बुक विकायला, आणि बऱ्याच वेळा ते त्यांची आयडेंटिटी लपवायचे, कारण खफेच काही होते, यु नो ही वॉज. आता त्या टायमाला काय इंटरनेट, व्हॉट्सअप आणि इंस्टाग्राम तर नव्हता की सगळ्यांवरती सगळ्यांचे फोटो दिसतील, राईट. ज्यांनी अक्षरशः हाफिज खाईमला पाहिलंय त्यांनाच त्यांचा चेहरा माहिती. तर ते
रशिया, पोलंड, लिथुएनिया, युरोप, ईस्ट युरोप, तिथं खूप फिरायचे, बुक्स घ्यायचे, त्यांचे बुक्स विकायचे. आणि मग त्यांनी तसं ते त्यांनी हे केलं. तर त्यांच्या पण गोष्टी आहेत की काही लोक ज्यांना माहिती होतं खफेज कायमचा चेहरा, त्यांनी त्यांना आयडेंटिफाय केलेला आहे. समजलं? पण ते स्वतः जायचे आणि त्यातनं ते त्यांचा भागवायचे मेन. तर इथं इथं त्यांचं घेणं जे आहे ते गरजेनुसार आहे, पण ते घेणं पण जे आहे ते त्याच्या देण्याची वृत्ती ही ही डॉमिनेट करते, ही हावी आहे. हे महत्वाचं आहे. तसंच आपल्याला सांगितलेलं आहे, काय कोट करतात गेमारा बेराखोत मधनं, की जो हशेमला घाबरतो तो मोठा आहे, पण त्याच्याशी पण श्रेष्ठ कोण आहे? जो त्याच्या मेहनतचा साफ, त्याच्या हाताच्या मेहनतचा खातो. म्हणजे मेहनत करते, मेहनत म्हणजे नाही नुसता मेहनत करते, त्याची मेहनत साफ सुथरी पाहिजे. मी मेहनत करतो ऑफिसला जाऊन आणि तिथं रिश्वत घेतो, तिथं फसवतो, ऑफिसच्या गोष्टी खिशात टाकून घरी घेऊन येतो. नाही 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 नाही, त्या मेहनतची गोष्ट नाही करत आहोत, पण ते चोरी झाली. दॅट इज रॉबरी अँड स्टिलिंग. मेहनत म्हणजे इमानदारीचा जो पैसा, पूर्णपणे इमानदारीचा काम. नाही मी मेहनत केली, मी ऑफिसला गेलो आणि मी काम केलं, पण टिंगल मंगल केला, आरामात केला, साफ सुथरा काम म्हणजे कुठं दाग नाही पाहिजे, त्याला मेहनत बोलतं. समजलं? ऑफिसमध्ये खुर्चीवरती 2 तास बसून मेहनत केली, बसण्याची मेहनत केली, नाही ती मेहनत, ती काय, ती आळशीपणाची काम आहे, पण मी काम नाही करत, मी टाइमपास करते. पण बसलाय खुर्चीवरती, तिला मेहनत नाही बोलत. ती चोरी झाली. हलाखोत आहेत त्याचे. समजलं? मेहनत म्हणजे जो साफ सुथरा काम, जो कामाचा तुम्हाला पगार मिळते तो काम, खानोक कसा करायचा, परफेक्ट, फुल फुल डिलिव्हरी. समजलं? रडत रडत नाही, फुल. हा माझा काम आहे, ही मी डिलिव्हरी करणार, बेस्ट माझा देणार. ती मेहनत, साफ सुथरी मेहनत, ती श्रेष्ठ आहे. खानोक बद्दल, दिस इज द इंटरप्रिटेशन ऑफ अवर रबाईस, की खानोक हाशेम बरोबर चालला म्हणजे काय, म्हणजे याचा अंडरस्टँडिंग आपल्याला हे दिलं की त्याचं काम, ती देण्याची भावना झाली तुमची, इमानदारीची. कामामध्ये पण आपण देतो, कामात आपण पगार घेतो आणि आपण देतो, पण आपण पगार घेतो, घेण्याच्या वृत्ती आपली हवी आहे की त्याच्यात पण देण्याची वृत्ती हवी आहे? कोणता स्वभाव आहे त्या 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 नोकरीमध्ये, तो ती नोकरीचं डायमेन्शन काय आहे, ती नोकरी कोणत्या पदावरती आहे, कोणत्या लेवलवरती आहे, ते आपली भावना ठरवते. आपण कसं त्याला डिलिव्हर करतो ते ठरवते. आणि अशा माणसाची बेराखोत मध्ये रबानी म्हणतात की तो हाशेमला घाबरण्याची जास्त, घाबरणाऱ्या माणसापेक्षा जास्त श्रेष्ठ तो आहे. मग एवढा जबरदस्त त्याची तुलना केलेली आहे. ऑफकोर्स इराद शमाईम इज द टॉप मोस्ट, राईट? हशेमची भीती ही सगळ्यात उच्च स्पिरिच्युअलिटीची लेवल मानली जाते. त्याच्यात पण त्याला कम्पेअर केलंय बोलण्याचं. ओके, ऑफकोर्स आता हा कारण नाही की मी काम इमानदारीने करते म्हणून मी हशेमला नाही घाबरीत, असं नाही. ऍक्च्युली देण्याची वृत्ती जेव्हा ती खरी परफेक्ट केली जाते, आपण आपण परफेक्ट करतो, तर त्याच्यात इराद शमाईमच आहे. ते तो एलिमेंट आहे त्यामध्ये हास्यम. एवढं एनिवे आपण ते नंतर एक्सप्लेन करू, पण ते तो एलिमेंट आहे तेव्हाच त्याला त्या थरावरती तो पोचल तो. हा, इथं तर तेच एक्सप्लेन केलंय की कामामध्ये पण वगैरे माणसाचं देणं हे जास्त पाहिजे त्याच्या घेण्यापेक्षा. ओके, आणि एक अंडरस्टँडिंग हे पण आहे की माणसानी लाईक मेहनत केली पाहिजे. आणि लाईक दिस इज अ हायर लेवल, की लाईक तुम्ही खूप शिकलेले आहात
पण तुमच्या जॉबमध्ये ओके, लाईक माणूस खूप शिकलेला आहे, कंपनीमध्ये चांगली पोझिशन आहे, चांगला पगार आहे, पण काम तो जास्ती करत नाही का? कारण त्याची पोझिशन एकदम सेक्युअर्ड आहे, त्याला काढू शकत नाहीत, तो एकदम चांगल्या लेवलला आहे, म्हणून तो काय करतो, तो पगार चांगला घेते, रिस्पेक्ट पुष्कळ घेते. ओके, त्याला ठेवला तिथं आहे, पण तो काम जो करते, 5 रुपयाचं काम घेते आणि 50,000 त्याचा पगार आहे. बोलते प्रॉब्लेम आहे, बोलते कारण का, आता हाय त्याची पोझिशन मिळाली, त्याला सेक्युअर्ड पोझिशन आहे, हे सगळं ठीक आहे, पण त्याचं काम काय, 5 रुपयाचं काम नाही करत तो. ठीक आहे, हुशार आहे, क्वालिफाईड आहे, हे आहे, ते सगळं ठीक आहे, पण यु नो बऱ्याचशा कंपनीज मध्ये मोठे मोठे मॅनेजमेंटच्या लोकांना पॅकेजेस खूप मोठे असतात, पण त्यांची डिलिव्हर काय करतात ते, हा बाबा एक आहे, मला ते त्यांना पाहिजे, मी इथं म्हणून ठेवलंय, व्हॉट एव्हर, ठीक आहे, पण ऍट द एंड ऑफ द डे काय तू त्या 5 लाखाच्या पगाराचा काम करतोस का? कठीण आहे, खूप कठीण होतं तशा ह्याच्यामध्ये. पण खाली 8 तास जो कामगार आहे कंपनीमध्ये, तो त्याच्या पगाराच्या हिशोबाने तो जास्ती डिलिव्हर करते. तो 8 तास मध्ये 7 तास तो काम करल, तो ते खड्डे खोदल, ते दगडी उचलल, ते मेटल तोडल, तो मेहनत करते, पण त्याचा काम जर बघायला गेला, 5,000 रुपये घेते, पण तो 50,000चा जसं काही काम करते. आपण बोलतो ना, आपण कधी कधी मला वाटतं, अरे मला पगार कमी आहे, पण मी बघतो रस्त्यावरती लोक भर उन्हामध्ये इंडियामध्ये दगडी फोडत असतात, आणि मग त्यांचा पगार आपण विचारतो, तेव्हा आपण बोलतो, अरे यार आपला पगार तर किती, म्हणजे मस्त एअर कंडिशन गाडीमध्ये बसून चाललोय मी, कितीतरी जास्ती पगार घेते, आणि किती काम करते, 2 तास काम करते. समजलं? तर ते, तर कॅल्क्युलेशन सगळं ठीक, पण तुमच्या कामात तुमच्या पगाराच्या हिशोबाने तुमची डिलिव्हरी काय आहे? ठीक आहे, तुम्ही टॅलेंटेड आहात, हे आहात, क्वालिफिकेशन हे आहे ते आहे, पण म्हणून इथं आपल्याला एक ऍडवाइस अशी दिलेली आहे, की चांगलं आहे की असं काम करा ज्याच्यामध्ये तुम्ही पेमेंट खरंच डिलिव्हर करता, देता, तुम्ही नुसतंच घेत नाहीयेत, कारण ते तुमच्या आध्यात्मिकताला कनेक्टेड आहे. तुम्ही देणारे पाहिजे, नाही घेणारे. तर तो नोकरी अशी असावी जिथं तुमची यू डिलिव्हर, यू आर गिव्हिंग, यू आर कॉन्ट्रीब्युटिंग मोर देन व्हॉट यू आर टेकिंग. दॅट इज गुड. तर इथे एक तो तो अजून आपण एक छोटा हे बघू, आणि मग आपण तो आय थिंक आपण इथं थांबूया बेजात आशेम, कारण पुढचा टॉपिक आहे तो परत थोडासा त्याला हे पाहिजे आपल्याला. सेम आपण 1-2 सेशन्स कंटिन्यू करू या टॉपिक वरती बेजात आशेम. दुसरा पेसाख येतोय, आणि आपल्याला खामेच घरातून काढलं पाहिजे. आपल्याला आज्ञा आहे की आपल्या ज्युइश प्रॉपर्टीमध्ये, आपल्या डोमेन, आपल्या ह्याच्यामध्ये असू द्या आपल्याला खामेच ठेवायचं. ओके, खामेच. परत ऑफकोर्स आपण हलाखत वगैरे बघूच. जे 5 धान्य आहेत, ओके, 5 धान्य जे आपल्या तोरामध्ये दिलेलं आहे, त्याला जेव्हा पाणी लागतं तर तो फुगतं, त्या फुगवणला खामेच आपण म्हणतो, राईट. गहू, वीट, स्पेल्ट, राय, बार्ले आणि ओट्स, या 5 धान्यांपैकी जर तुमच्या घरात तो धान्य असेल आणि त्याला जर पाणी लागला, फॉर एक्झाम्पल तांदूळ आहे, आपण तांदूळ आणतो, पेसामध्ये तांदूळ वापरतो, तांदूळ मध्ये जर एखाद गहूचा कण असला, त्या भाताबरोबर तो गहूचा कण पाण्यात गेला आणि त्या भाताबरोबर शिजला, तर तो फुगवण झाला, तर तो अख्खा खामेच झाला. समजलं? तर असं आपल्याला लक्षात पाहिजे. समजलं? तांदळाचा पीठ आणला, पण तो तांदळाचा पीठ चक्कीमध्ये गव्हाच्या पिठाबरोबर थोडस पण गव्हाचं पीठ बारीक पण त्यात असेल, तर त्या चपातीमध्ये, तांदळाच्या भाकरीमध्ये गव्हाचा पीठ पण फुगला, तर तो अख्खी तांदळाची भाकरी आपली खामेच झाली. समजलं? तर आपल्याला हे खामेच जे आहेत, हे 5 धान्यापासून, टेक्निकली 5 धान्य जे आहेत, ते जेव्हा पाण्याबरोबर टच झाले, मिक्स झाले, तर तो फुगतं. टच ऑफकोर्स 18 मिनिटं आहे, आपण
मत्सोत बनवतो, गव्हाची कडक भाकरी बनवतो, तर 18 मिनिटाच्या आत पाणी मिक्स केल्यापासून बेक होऊन 18 मिनिटाच्या आत बाहेर आली पाहिजे. आणि हे 18 मिनिटं त्याला फुगून नाही दिला पाहिजे, म्हणजे त्याच्यावरती हात चालूच राहिले पाहिजेत आपले. समजलं? असा घेऊन ठेवू नाही शकत, तो 18 मिनिटाच्या आत पण फुगते. पण तुम्ही जोपर्यंत हातामध्ये तुम्ही त्यावर खेळताय, तो फुगत नाही. तर ती 18 मिनिटाच्या आत भाकर बाहेर आली पाहिजे. मग मग ती कडक भाकरी होतो. बरं, आपल्या इथं खाकरा वगैरे बनवतात त्या प्रकारे. तर या सगळ्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. सगळा खामेच घराच्या आपल्याला पेसाच्या अगोदर आपण जाळतो सकाळी. फायनल सकाळी इंडियाला म्हणते 9:30-10 असेल काहीतरी टाइम, बघायला पाहिजे आता सीझनच्या हिशोबाने काय टाइम आहे. पण ते नष्ट केलं पाहिजे. त्यानंतर घरामध्ये खामेच नाही पाहिजे. ऑफकोर्स आपल्याकडे एक सिस्टम आहे खामेच विकण्याचं. म्हणजे आपण काय करतो, समजा आता आपल्याकडे खामेच आहे जो खूप महाग आहे, किंवा तुमचा धंदा आहे, दुकान आहे, तुमच्याकडे 100 किलो खामेच पडलाय, तुम्ही नाही फेकू शकत त्याला. राईट? नुकसान होईल, खूप नुकसान होऊ शकतं वगैरे. तर आपल्याला रबानीमने एक सिस्टम दिलाय की आपण ते नॉन जूला विकतो. मग तो खामेच त्या नॉन जूचा, म्हणजे तो येऊन तिकडनं खाऊ पण शकतो. ओके, ते ऍड्रेस त्याला दिलेली आहे, त्याला ती आपण परमिशन दिली, म्हणजे त्याला विकलंय जसं काही विकलंय आपण त्याला. मग तो त्याचा मालक, आणि पैसा झाल्यानंतर तो आपल्याला परत विकतो, असा आपण कॉन्ट्रॅक्ट करतो. तर ह्याला म्हणतात खामेच विकणे. ओके, त्यात हलाखोत आहे त्यामध्ये ऑफकोर्स. तर मला जर विचाराल तर 10 रुपये 20 रुपये वाला खामेच घरात ठेवूच नका, त्याला विकत बसू नका. ओके, स्पष्ट क्लीन प्युअर करा, घरात खामेच ठेवूच नका. पण जर तुमच्याकडे खामेच आहे जो खूप महाग आहे वगैरे, आणि तुम्हाला नाही काढू शकत तुम्ही, तर तुम्हाला ते खामेच तुम्ही विकू शकता. तर इथे तुम्ही गॅब्रिएल तलकरला कॉन्टॅक्ट करू शकता, किंवा दुसरे आपले जे मेंबर्स आहेत, तुम्ही इथे आपले हा जो ईमेल ऍड्रेस व्हॉट्सअप आहे ह्याच्यावरती तुम्ही सांगा, जर तुम्हाला खामेच विकायचा असेल तुमच्या घरातला, तर मग गॅब्रिएल तलकर तुम्हाला गाईड करेल, आणि तसा तो कॉन्ट्रॅक्ट बनवून तुम्ही खामेच विकू शकता. तर इथे तुम्ही कॉन्टॅक्ट करा, आणि बेजत अशेम खामेच इकडे तुम्ही विकू शकता. एनिवेज, तोदा रबा, खोदेश तोफ, आणि आपण पुढच्या आठवड्यात बोलू परत बेजत अशेम. तोदा रबा.